5 वर्षापूर्वी मोठ्या संख्येने आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून या मायबाप जनतेने जे मतदान केलं त्याचे आभार मानण्यासाठी मी आले। त्यावर मंत्री अनिल पाटलांनी म्हटलेलं आहे की सुप्रिया सुळे जो 15-2.5 लाखाचा आता सध्या त्यांना पण आम्ही 1500 रुपये। रामकृष्ण हरी। काही देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये घोडदौड केलेला आहे, तो विरोधकांनीच केलेला आहे। काही स्क्रॅप करण्याचं काम देखील विरोधकांनी केलं आहे। काय करायचं? लाडकी बहीण योजनेची साईट जी आहे ती स्क्रॅप करण्याचं काम देखील विरोधकांनी केलेलं आहे। अहो, ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना, मग त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे ना। ते गृहमंत्री आहेत त्या राज्याचे, गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय। रामकृष्ण हरी बाबा। कार्यक्रम सुरू असताना साहेबराव दादा एकच वादा असं भाषण दिलं गेलं, त्यावर आपल्याला भाषण दिलं गेलं की साहेबराव दादा एकच वादा अशी घोषणाबाजी केली गेली, त्याच्यावर तुमचं मत काय? असं काय मत नाही बाबा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला जी घोषणा पाहिजे ती द्यायचा अधिकार आहे। तुम्ही जे ट्विट केलं होतं त्याच्यावर रुपाली चाकणकरांनी ट्विट केलेलं आहे, पुन्हा रिट्विट केलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की महिला आज पत्रकारांनी त्या कार्यक्रमामध्ये महिलांची बोलणं केलं। महिलांनी तुम्ही जे आरोप केलेले होते की धमक्या वगैरे आल्यात बा मला कार्यक्रमाला हजर राहायला, तर योजना किंवा अर्ज रद्द केले जातील, ते महिलांनी फेटाळून लावलेले आहे। त्यावरच रुपाली चाकणकर असं म्हणतात की हा पहिल्या दिवसापासून तुमच्यामध्ये जे मळमळ आहे, तुमच्या मनातला महिला द्वेष आहे आणि आज सबलीकरणाला तुमचा विरोध असा महाराष्ट्र पाहतोय। बिचारा निरागस महिलांवर इतका राग का तुम्ही व्यक्त करतायत? तुमच्यासारखे जन्मापासून नाही, शरीर तुमच्याकडे नाही, तुम्हाला 3000 रुपयाची किंमत नाही, महिलांना संसाराला हातभार लागणार आहे। तुम्ही पसरलेल्या या गोष्ट बातम्यांमध्ये तुमचा दुटप्पीपणाचा बुकरा या मायमाऊली फाडते असं म्हटले त्यांनी। ऐका जरा लाज वाटेल असं बोलले। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। तुमचे आरोप जे होते सही सकाळी तुम्ही जे ट्विट केलं होतं ते फेटाळून लावले त्यांनी। लोकशाही आहे, सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे। अंजली दमानिया असं म्हणता आहेत की अजितदादांनी जी काही गुलाबी संवाद यात्रा काढलेली आहे याच्यासाठी पैसा कुठून आला? याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर ज्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी दिलं पाहिजे ना, मी कुठे? मी फिरायचे त्या नात्यात। ते बँक कर्मचाऱ्यांवर टाळ वाढला आहे, या लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांवर टाळ वाढला आहे। त्यांनी तक्रार केली मुख्यमंत्र्यांना। त्यांनी म्हटलंय की गरजेपेक्षा जास्त गर्दी होतीये आणि मिनिमम बॅलन्स मुळे पैसे कटतायत, त्याच्यामुळे खटके उडतायत लोकांची आमची। तर याच्यावर काहीतरी वेगळी उपाययोजना तुम्ही करा, वेगळी समस्या उद्भवली आता। बरोबर आहे तुमचं। तुळजापूरकरजी एक युनियन चालवतात बँकेची, त्यांनी माझ्याकडे 2 महत्वाचे मुद्दे त्यांचं पत्र आज आलंय जे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनाही दिलंय की 0 बॅलन्स ज्यांच्याकडे आहे किंवा आधीचे दुसरं काही लोन घेतलेलं आहे त्यांच्यातले हे पैसे त्याच्यात जात आहेत आणि महिलांना पैसे मिळत नाहीयेत आणि 0 बॅलन्समध्ये पैसे टाकले आधीच कट केले जात आहेत। त्याच्यामुळे अनेक महिला अशा आहेत ज्यांना हे पैसे मिळत नाहीयेत। श्री तुळजापूरकरांनी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिले, ते मी मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी आज तुळजापूरकरांशी बोलून त्यांचंही मार्गदर्शन घेणार आहे की ही स्कीम सुधारण्यासाठी किंवा काय प्रॉब्लेम आहे। जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे मी अजितदादांसोबत गेलो होतो। माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा आहे। शरद पवारांचं नेतृत्व मी मान्य करतो असं म्हणत राजेंद्र शिंदे जे आमदार आहेत त्यांनी शरद पवार गटात येण्याचे संकेत दिले आहेत। रामकृष्ण ताई, जळगावमधली घटना आहे ताई। दिल्लीची अदृश्य शक्ती आहे की पवार कुटुंबावर राष्ट्रवादी फोडण्याची नुसतं नाही, शिवसेना, पवार कुटुंब, ठाकरे कुटुंब, महाराष्ट्रातली कुटुंब सगळ्यांवरच। नेमकी कोणची अदृश्य शक्ती आहे? तुम्ही मीडियावाले आहात ना, तुम्ही पण चेक करून सांगा कुठली तरी अदृश्य शक्ती आहे। एवढं खरं ही दिल्लीत असावी असं वाटतंय, दिल्लीत। कारण काय एवढी मोठी यंत्रणा दिल्लीच्या पेक्षा कोण चालू शकेल? ताई, जळगावची लाडकी बहीण जी आहे ती संभ्रमात आहे। जळगावमध्ये अशी घटना घडलेली ज्यांचे ज्या बँकेत खाते नाहीयेत पण त्या बँकेचे मेसेज त्यांना येत आहेत आणि त्याच्यात पैसे पडल्याचा दावा केला जातो, असं सध्या महिला संभ्रमात आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात। अनेक गोष्टी अशा बँकेतून येतात। माझी सरकारला विनंती राहील की पब्लिसिटी आणि कार्यक्रम करण्याच्या मागे धावण्यापेक्षा आज खरंच जर त्यांना महिलांना मदत करायची असेल तर मंत्रालयात बसून हे सगळं त्यांनी स्ट्रीमलाईन केलं पाहिजे। अदृश्य शक्ती तुम्ही म्हणतायत या विधानसभेमध्ये या अदृश्य शक्तीवर आपली महाविकास आघाडीची शक्ती भारी पडेल असं वाटतं? आम्ही नाही भारी पडत, महाराष्ट्राची स्वाभिमानी मायबाप जनताच भारी पडते त्या अदृश्य शक्तीच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।